प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या कोथरूडचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न सुरू आहे. जातीचाच त्याला आशय आहे, परंतु देशाच्या राजकारणामध्ये महत्वपूर्ण घडामोडी आणि निर्णायक अवस्थेत त्या घडणार आहेत का, अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये एका बाजूला दिसतं. म्हणजे परवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली. विरोधी पक्षनेते लोकसभेतील राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात आपण धमाका करणार आहोत, बॉम्ब फेकणार आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. परंतु लढवय्ये नेते, आदिवासी नेते शिबू सोरेन, झारखंडचे शिल्पकार शिबू सोरेन यांचा देहांत झाल्यामुळे राहुल गांधी यांनी हा कार्यक्रम 3 दिवसासाठी पुढे लोटला आहे. आणि या दरम्यान तर देशामध्ये अशा प्रकारचा राजकीय सत्ता संघर्ष जेव्हा टोकाला जातो, तेव्हा त्याच्यात राजकीय आशय असण्याबरोबर काही सामाजिक आशय निश्चितपणे त्या घटनांच्या मागे असू शकतात. जर समजा असा काही सामाजिक आशय या राजकीय सत्ता संघर्षामध्ये जर असेल, तर तो नेमका काय असेल किंवा कसा असू शकतो, हे समजून घेण्यासाठी आपण ईव्हीएमच्या संदर्भात ज्यांनी 2018-19 मध्ये एक पुस्तिका लिहिली होती, विचारवंत कार्यकर्ते आणि राजकीय नेते प्राध्यापक श्रावण देवरे यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. देवरे सर, आपलं त्रिवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. सर्वात पहिला प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की देशातला जो सत्ता संघर्ष आहे, सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष अत्यंत निर्णायक अवस्थेला आल्याचं आपल्याला दिसतं आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी निवडणूक आयोग असेल, जे काही असेल, निवडणुका चोरी होतात हा आरोप केलेला आहे. दुसऱ्या बाजूला मोदी यांना जावं लागू शकतं अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये तयार झालेलं आहे. परंतु हे सगळं आपण राजकीय दृष्ट्या आकलन करतो आहोत. याच्या मागे काही सामाजिक पार्श्वभूमी असू शकते का या सत्ता संघर्षामध्ये? तर सर्वप्रथम आपलं पहिलं प्रतिपादन नेमकं काय असेल? मी मागच्या मुलाखतीमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की गोदी मीडिया असो किंवा शोधी मीडिया असो, मोदींचा दलाल मीडिया म्हणजे गोदी मीडिया आणि शोधी मीडिया म्हणजे सत्याचा शोध घेणाऱ्या मीडिया किंवा म्हणजे ज्याच्यामध्ये रवीश कुमार, निखिल वागळे असे काही मोजके पत्रकार आहेत की जे सत्य शोधन करून लोकांना मीडियावर सांगतात. तर सत्यशोधी मीडिया म्हणजे शोधी मीडिया. तर गोदी मीडिया असो की शोधी मीडिया असो, दोन्ही मीडिया कुठल्याही चांगल्या बऱ्या वाईट घटनांचं विश्लेषण किंवा कोणत्याही गोष्टीचं विश्लेषण, मग तो विषय सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो, कुठलाही विषय असो, त्या विषयाचं विश्लेषण हे मोदीपर्यंत आणून ठेवतात आणि मोदीच्या पुढे ते जाऊ देत नाही, मोदीच्या जवळच थांबतात. हे 2014 नंतरचा हा ट्रेंड आहे, हे मी मागच्या आठवड्यात बोललो होतो. परंतु आता रवीश कुमार सारखे शोधी मीडियावाले आता एक विश्लेषण RSS पर्यंत घेऊन जात आहेत आणि ते म्हणजे धनखड यांच्या राजीनाम्याचं विश्लेषण किंवा त्या निमित्ताने RSS विरुद्ध मोदी, प्रधानमंत्री मोदी विरुद्ध RSS असा जो एक संघर्ष दिल्लीच्या एका पडद्यामागे सुरू आहे, त्याच्याबद्दलचं विश्लेषण रवीश कुमार गेल्या 8 दिवसापासून सातत्याने आपल्या टीव्ही चॅनलवर करत आहे. आणि त्यांनी तर इतक्या पातळीपर्यंत सांगितलं की आता अटीतटीची लढाई सुरू झाली आहे आणि 2 आठवड्याच्या आत मोदी जातील इथपर्यंत भाकीत त्यांनी या सगळ्या विश्लेषणामध्ये केलेलं आहे. आणि विश्लेषणामध्ये ते स्पष्ट म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत RSS ला आता मोदी नकोसे झालेले आहेत आणि ते मोदीला हटवतील. आता रवीश कुमार वगैरे यासारख्या पत्रकारांनी त्याचं विश्लेषण असं दिलं की यांची दादागिरी वाढते आहे, अमित शहाची आणि मोदींची, प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांची दादागिरी वाढते आहे, हुकुमशाही वाढते आहे आणि ही हिटलरशाही हुकुमशाही संघ सहन करणार नाही वगैरे वगैरे. पण हे जे कारण ते सांगतात हे सगळं झूट कारण आहे. जर RSS ला खरोखरच जर हुकुमशाहीच्या विरोधात एवढा राग होता तर 2014 नंतर सातत्याने
मोदी आणि अमित शहाची दादागिरी सातत्याने वाढत जाते आहे, वाढते आहे, कुठेही कमी होत नाहीये. आणि मोदी शहांनी पूर्ण देश कब्जात घेतलेला आहे, पूर्ण शासन प्रशासन कब्जात घेतलेलं आहे. आणि या मोदी शहाच्या दादागिरीमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी न्यायाधीश सुद्धा सुरक्षित नाहीत. हे न्यायमूर्ती लोहा यांच्या प्रकरणावरून आपण पडताळून पाहू शकतो. तर सांगायचा माझा उद्देश असा आहे की मोदी शहांची दादागिरी 2014 पासूनच वाढत्या क्रमाने वाढतच जात आहे. परंतु 2024च्या निवडणुका संपेपर्यंत RSSने कधीही मोदीच्या दादागिरी विरुद्ध किंवा शहाच्या दादागिरी विरुद्ध एका ब्र शब्दाने सुद्धा विरोध केलेला नाही. मोदींनी 2014 नंतरच लगेच एका मोठ्या कार्यक्रमामध्ये स्वतःहून सांगितलं होतं, मी 10 वर्ष प्रधानमंत्री पदावरून हटत नाही, 10 वर्षापर्यंत मीच प्रधानमंत्री राहणार, हे त्यांनी एका कार्यक्रमात भाषणातून सांगितलेलं होतं. त्याचा अर्थ असा होतो की 2024 नंतर जरी भाजपा सत्तेत आली तरी मोदी हे स्वतःहून राजीनामा देतील आणि आपला 10 वर्षाचा जो करार RSSच्या सोबत त्यांचा झालेला होता तो करारच असेल. प्रश्न ज्या अर्थी मोदी 2014लाच असं सांगतात की मी 10 वर्षासाठी प्रधानमंत्री आहे, तर याचा अर्थ सरळ होतं की 2024च्या निवडणुकांनंतर जरी भाजप सत्तेवर असला तरी मोदी प्रधानमंत्री राहणार नाही, ते स्वतःहून राजीनामा देतील आणि दुसऱ्याला जागा मोकळी करून देतील. हे त्या कराराप्रमाणे हे असं घडणार होतं. परंतु कुठलीही व्यक्ती किंवा कुठलाही समाज घटक जेव्हा किंवा कुठलाही पक्ष हातात सत्ता असेल तर स्वतःहून सत्ता ते सोडत नाहीत, हे जगजाहीर आहे. त्यामुळे मोदी 2024च्या नंतर भाजप सत्तेवर आल्यानंतर आणि हातात सत्ता असताना ते सत्तेचा त्याग करतील हे मानवी स्वभावाला धरून नाही आहे. त्यांनी तो करार मोडला आणि 2024 नंतर ते पुन्हा प्रधानमंत्री झालेत आणि याचा राग RSSला असणे स्वाभाविक आहे आणि तिथूनच संघर्ष सुरू झाला. बिलकुल. पण समजा या 2014च्या निवडणुकांपूर्वी आणि 2014च्या निवडणुकानंतर स्वतः नितीन गडकरी असं म्हणत होते की आम्ही 2014च्या निवडणुकीत असं आश्वासन देत होतो, वाटेल ते आश्वासन देत होतो आणि यासाठी की आम्ही सत्तेवर येणारच नाहीत असं आम्हाला वाटत होतं. याचा अर्थ मोदींच्या नेतृत्वामध्ये भाजपाला सत्ता मिळाली आणि मोदींच्या नेतृत्वात भाजपाला सत्ता मिळाल्यानंतर आता जो संघर्ष सुरू झाला की काही लोक जे मोदींच्या समर्थनात उभे राहतात ते म्हणतात की मोदींना वगळलं तर भारतीय जनता पक्षाला जागाच मिळणार नाहीत लोकसभेतल्या किंवा काय असं किंवा विजय मिळणार नाही. तर मोदींच्या नेतृत्वामध्ये भाजपाला सातत्यानं विजय मिळत असताना संघ त्यांच्या विरोधात जाण्याचं मग काय असं नेमकं कारण असू शकेल? संघ का जाईल मग? बघा, संघ किंवा RSS हे किंवा एकूणच ब्राह्मण जात, मी संघटनेबद्दल बोलतोय परंतु ती संघटना ब्राह्मण लोकांची आहे, ब्राह्मण डॉमिनेटेड संघटना आहे RSS. त्यामुळे जे RSSला लागू होतं तेच ब्राह्मण जातीला पण लागू होतं. एकूणच ब्राह्मण जात ही आपल्यातून व्हॉल्टेअर निर्माण होऊ देत नाही असं बाबासाहेब म्हणाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात की ब्राह्मणेतरांमध्ये खूप मोठमोठे महापुरुष निर्माण होऊन गेलेत. महामानव बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, असंख्य महापुरुष निर्माण झाले, संत निर्माण झालेत, महापुरुष निर्माण झालेत. परंतु ब्राह्मणांमधून ब्राह्मण लोक हे व्हॉल्टेअर निर्माण करू शकले नाहीत असं बाबासाहेब जेव्हा म्हणतात तेव्हा मी असं म्हटलं की ब्राह्मणांमधून व्हॉल्टेअर निर्माण होण्याऐवजी ब्राह्मण लोक असा प्रयत्न करतात किंवा ब्राह्मणवादी संघटना असा प्रयत्न करतात की आपल्यातून कोणीही व्हॉल्टेअर निर्माण व्हायला नाही पाहिजे. ते व्हॉल्टेअर निर्माण होऊच देत नाही का त्यांना माहिती आजचा व्हॉल्टेअर हा उद्या आपल्या पायाच्या बेड्या बनतो. कुणीही महापुरुष हा त्या काळापुरता महापुरुष असतो, नंतरच्या काळासाठी तो कार्यकर्त्यांच्या पायातल्या बेड्या बनतो. हा इतिहास आहे, म्हणजे तुम्ही पडताळून बघा. त्यामुळे हे ब्राह्मणांना हे माहित होतं की कोणालाही महापुरुष बनू देऊ नका, कारण ब्राह्मणांमधून जर महापुरुष निर्माण झाला तर उद्याच्या ब्राह्मणांच्या पायात बेड्या पडतील. तर असं होऊ नये म्हणून त्यांनी महापुरुष निर्माण होऊ दिले नाहीत. जर ब्राह्मण हे ब्राह्मणामधूनच कोणाला मोठा होऊ देत नाही तर मोदीला का मोठा होऊ देतील? साधा सरळ अर्थ आहे.
साधा सरळ अर्थ आहे. म्हणून त्यांनी 2014च्या आधी प्रधानमंत्री पदासाठी मोदींचं नाव डिक्लेअर करण्याच्या आधी मोदींशी या विषयावर निश्चितपणे चर्चा झाली असेल, अलिखित करार झालाच असेल की बाबा रे मोदी साहेब, तुम्ही फक्त 10 वर्षासाठी प्रधानमंत्री राहणार, 10 वर्षानंतर जरी भाजप सत्तेत आली तरी तुम्ही प्रधानमंत्री राहणार नाहीत, तुमच्या जागेवर दुसरं कोणीतरी नियुक्त होईल, हे तुम्हाला मान्य आहे का? तर मोदींनी ते त्यावेळेस मान्य केलं असेल आणि नंतर त्यांनी ते बोलून पण दाखवलं. परंतु सत्तेचा हव्यास व्यक्तीला किंवा त्या समाज घटकाला इतका असतो किंवा त्या गटाला एवढा सत्तेचा हव्यास झालेला असतो की ते करार मोडतात, खून पाडतात, काय काय सगळे प्रकार करतात सत्तेसाठी. तर मोदी 2024 नंतरही प्रधानमंत्री बनल्यामुळे आणि संघाशी झालेला करार मोडल्यामुळे संघ आणि मोदी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. ठीक आहे. पण मोदी काळामध्ये, मोदींच्या सत्ता काळामध्ये संघाला म्हणजे संघप्रणीत ज्याही संघटना असतील तर त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला, म्हणजे त्यांची ऑफिसेस देखील कॉर्पोरेट झाली, हे सगळं झालं. म्हणजे मोदींनी सत्तेच्या साधनांमध्ये त्यांना देण्यामध्ये कुठली कमी केलेली अशी दिसत नाही. मग असं काय कारण आहे की त्यांना मोदी नको आहेत या काळामध्ये? महत्वाचे कारण सांगतो. एक तर पहिला मुद्दा मी मांडला की मोदींनी RSS बरोबर केलेला अलिखित करार मोडला, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मी जो सांगतो तो ऐका. म्हणजे व्हॉल्टेअरचे जसे फायदे असतात तसे व्हॉल्टेअरचे धोके पण असतात, हे तर आपण ओळखलं पाहिजे. बघा, मोदी जेव्हा संघाचा करार मोडतो तेव्हा स्वाभाविकपणे मोदी विरुद्ध RSS संघर्ष सुरू होतो, तो तीव्र होत जातो. आणि मग मोदी हे काही व्यक्ती राहिलेले नाहीत. आता मोदी एक गट बनलेला आहे किंवा एक शक्ती बनलेली आहे. कारण मोदींनी जे भांडवलदार उभे केलेले आहेत, अडाणी अदानी, ज्यांचा फायदा RSS ने पुरेपूर उचलला, आपल्या ऑफिसेस वगैरे कॉर्पोरेट करण्यासाठी लाखो करोडो रुपये या अंबानीकडून अदानीकडून RSS ला पण मिळालेले आहेत, आपलं संघटन मोठं करण्यासाठी, वाढवण्यासाठी. अर्थात ती बीजेपी आणि RSS यांच्या अंतर्गतला एकमेकांच्या देवाणघेवाणचा तो विषय आहे आणि ते मोदीने बरोबर केलं. परंतु मोदी जेव्हा स्वतःचे भांडवलदार उभे करतोय स्वतःच्या गटातले, तर हे भांडवलदार जसं RSS ला मदत करत होते तसं मोदीलाही मदत करत होते आणि याच्यानंतरही ते मोदीला मदत करू शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे हा जो मोदी विरुद्ध RSS संघर्ष, मोदी विरुद्ध भागवत संघर्ष व्यक्तिगत नाहीये, दोन शक्तींमधला संघर्ष आहे. आणि उघडपणे RSS मोदीच्या विरोधात केव्हा बोलायला लागला? उघडपणे म्हणतोय मी, उघडपणे मोदीच्या विरोधात भागवत किंवा RSS केव्हा बोलायला लागला? जेव्हा मोदींनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केली तेव्हा. मोदींनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आणि त्याच्यानंतर भागवत एका जाहीर सभेत सांगतात की 75 वर्षानंतर रिटायर्ड व्हायचं असतं, असं त्याने सूचित केलं. म्हणजे मोदींनी ताबडतोब आता सप्टेंबरमध्ये रिटायर झालं पाहिजे, हे त्यांचं म्हणणं होतं. परंतु मोदी जातन्याय जनगणनेचा निर्णय जोपर्यंत घेत नव्हते, म्हणजे त्याच्या आधीपर्यंत मोदींना काढण्याची किंवा 75 वर्ष वगैरे ही भानगड कधी RSS भागवत कधी बोलले नाही. कारण त्यांना बिहारची निवडणूक आणि उत्तर प्रदेशची निवडणूक मोदीच्या नेतृत्वाखाली करून जिंकायची होती आणि एकदा बिहार आणि उत्तर प्रदेश जे ओबीसी डॉमिनेटेड प्रदेश आहेत आणि दिल्लीवर प्रभाव गाजवणारे दोन प्रदेश आहेत ते, तर या दोन प्रभावशाली राज्यांच्या सत्ता आल्यानंतर मग आपण मोदीच्या विरोधात हत्यार उचलूया असं एकंदरीत वातावरण होतं. परंतु मोदींना हे कळणार नाही असं नाही. मोदी तर त्यांच्यापेक्षाही आता जास्त हुशार झालेले आहेत. त्यांना तो संघर्ष लक्षात आला की आपल्याला हे उत्तर प्रदेश बिहारच्या निवडणुकानंतर काढणार, म्हणून मग त्यांनी शस्त्र हातात घेतलं. मोदींनी शस्त्र हातात घेतलं RSSच्या विरोधात. आणि भारतामध्ये भारतामध्ये सामाजिक म्हणजे कुठल्याही विषयावर भांडण असो, पण जातीचं हत्यार नेहमी घेतलं जातं स्वतःचा बचाव करण्यासाठी. मग ते अॅट्रॉसिटी ऍक्ट असो किंवा आणखी कुठलाही असो, समोर ज्या माणसाला धोका निर्माण होतो तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी
तो जातीचा हत्यार नेहमी वापरत असतो. तर अशा वेळेस मोदींनी RSSच्या विरुद्धचा संघर्ष तीव्र होत असताना मोदींनी जे हत्यार उचललं ते जातीचं हत्यार उचललं आणि ते म्हणजे जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय. कारण जातनिहाय जनगणना करणं म्हणजे RSSच्या कंबरड्यात लाथ आणणं. तो जातीचा मुद्दा मोदीने हातात घेतल्यामुळे मग RSS जास्त चिडणार आणि तो संघर्ष अजून तीव्र आता तो होतो आहे. आता हा संघर्ष कुठल्या थराला जाईल हे सांगणं फार कठीण आहे. कारण राजनाथ सिंह मागच्या आठवड्यात राजनाथ सिंह राहुल गांधीला भेटायला गेलेत. आता राजनाथ सिंह राहुल गांधीला भेटायला का गेलेत? कारण राजनाथ सिंह हे काही मोदींच्या अगदी खूप जवळचे किंवा खूप विश्वासातले नाही आहेत. परंतु असं समजा की जरी मोदीच्या मार्फत राजनाथ सिंह राहुल गांधीला भेटायला गेलेत तरी राजनाथ सिंह हे नाही म्हटलं तरी प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर निश्चित आहे. म्हणजे जर प्रधानमंत्रीसाठी म्हणजे मोदी गेल्यानंतर जर प्रधानमंत्री पदासाठी ब्राह्मण उमेदवार नको म्हणून ठाकूर उमेदवार किंवा क्षत्रिय उमेदवार घेतला जाईल आणि ते म्हणजे राजनाथ सिंहच अशी एक शक्यता असल्यामुळे राजनाथ सिंह जरी मोदीच्या मार्फत राहुल गांधीला भेटायला गेले असतील तरी राहुल गांधीला त्यांनी नेमकं काय सांगितलं हे कोणालाच माहित नाही. आता ते काय सांगितलं असेल याचा फक्त आपण अंदाज करू शकतो. कारण राजनाथ सिंह स्वतः प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. ते स्वतः मोदी निघून जाईल अशा पद्धतीचं स्वप्न ते पण बघतात की मोदी गेल्यानंतर माझाच नंबर. त्यामुळे राहुल गांधींना त्यांनी एक गोष्ट सांगितली असणारच. कोणती गोष्ट? की 1980 साली सत्ताधारी पक्ष जनता पक्ष कमजोर झाला आणि त्याचा फायदा उचलून काँग्रेसने मोरारजी देसाईच्या विरोधात चरण सिंगाला प्रधानमंत्री बनवलं. हे सत्ताधारी पक्ष कमजोर झाल्याबरोबर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने फायदा घेतला आणि त्यांच्यातल्या भांडणाचा फायदा घेऊन मोरारजीचं सरकार पाडलं आणि चरण सिंगला प्रधानमंत्री बनवलं. म्हणजे चरण सिंग फक्त 24 दिन के सुलतान थे, पण त्यांनी ते केलं. त्यानंतर VP सिंगांचं सरकार गेल्यानंतर VP सिंग विरुद्ध देवीलाल या भांडणामध्ये चंद्रशेखरला काँग्रेसने प्रधानमंत्री बनवलं. म्हणजे जनता दल हे जेव्हा कमजोर झालं आपसातल्या भांडणामुळे आणि मंडल आयोगामुळे त्यावेळेस काँग्रेसने फायदा उचलला आणि VP सिंगच्या विरोधामध्ये चंद्रशेखरला काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी प्रधानमंत्री पदावर बसवलं. तर राजनाथ सिंहने हे सांगितलं असेल की आता भाजप सत्ताधारी पक्ष आहे, तो RSS विरुद्ध मोदी या भांडणामध्ये कमजोर होतो आहे, भाजपचे 2 तुकडे पडण्याची शक्यता आहे. अशा वेळेस विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने फायदा उचलावा आणि त्यांनी मला म्हणजे राजनाथ सिंहला पाठिंबा देऊन राजनाथ सिंहला प्रधानमंत्री बनवावं. काही दिवसांसाठी का असेना, काही महिन्यांसाठी का असेना, पण मला प्रधानमंत्री करा असं राजनाथ सिंहने राहुल गांधींना निश्चित सांगितलं असणारच. यात काही वादच नाही. तर ही जी घटना त्यानंतर फार महत्वाची घटना आहे. त्यानंतर जेव्हा मोदींना हे लक्षात आलं असेल त्यानंतर मोदी ताबडतोब राष्ट्रपतींना भेटायला गेलेत. द्रौपदी मुर्मू मॅडमला भेटायला गेलेत. आता ते काय बोलले आपल्याला माहित नाही, परंतु जेव्हा आग लागते तेव्हा धूर पण निघतो. तर त्यानंतर लगेच अमित शहा पण भेटायला गेले. तर विचार करा, प्रधानमंत्री राष्ट्रपतींना भेटून गेल्यानंतर त्याच सरकारमधल्या गृहमंत्र्याला भेटण्याची अजिबात गरज नाही. परंतु मोदींना ती गरज भासली. कारण प्रधानमंत्री पदावर बसून मला राष्ट्रपतीशी जास्त आक्रमकपणे बोलता येणार नाही. जसे ते धनखड सोबत आक्रमक बोलत होते, धनखड उपराष्ट्रपती होते, त्यामुळे ते धनखडच्या विरोधात मोदी सकट अनेकांनी आक्रमकपणे त्याच्या विरोधात भाषा केली. परंतु राष्ट्रपती संपूर्ण देशाचा प्रमुख असतो, सरकारचाही प्रमुख असतो आणि राष्ट्रपतीच्या एका सहीने प्रधानमंत्री पण घरी जाऊ शकतात. तर अशा प्रचंड शक्तिशाली राष्ट्रपतीच्या समोर प्रधानमंत्री मोदी जास्त आक्रमक भाषेत बोलू शकत नाही. पण आक्रमक भाषेत बोलण्यासाठी मग त्यांनी गृहमंत्री शहांना पाठवलं. तर ते अशा पद्धतीने त्यांनी जी काही फिल्डिंग लावली की जेणेकरून द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदावरून आपल्या विरोधात काही निर्णय घेणार नाहीत अशी ते व्यवस्था त्यांनी केलेली आहे. म्हणजे धनखडला पण हाकलण्यामागे ते पण हेच एक कारण होतं.
तर सांगायचा माझा उद्देश असा की संघर्ष प्रचंड वाढलेला आहे, तो कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतो आणि जे सत्तेत बसलेले जे चाणक्य आहेत ब्राह्मणवादी, हे कुठल्याही थराला जाऊ शकतात असा 5,000 वर्षाचा इतिहास आहे. 5,000 वर्षाचा इतिहास आहे की हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. म्हणजे आता तुम्ही म्हणजे भारतीय राजकारणाचा थोडासा अर्वाचीन राजकारणाचा सत्तेचा इतिहासाचा संदर्भ घेऊन काही उदाहरणं दिलीत आणि आता जे काही आपण बोलतो आहोत म्हणजे हे लॉजिक आहे. जर तर म्हणजे असं झालं असेल किंवा असं असेल या शक्यता, याला एक लॉजिकल अर्थ आहे. परंतु आजच्या काळामध्ये आज सर्रास जो काही आरोप होतो तो हाच होतो की संवैधानिक संस्था ज्या आहेत या संवैधानिक संस्था देखील सत्तेच्या ताब्यात गेल्यासारखं त्यांचं वर्तन आहे. म्हणजे निवडणूक आयोगापासून तर सर्व संस्थांच्या संदर्भात असं बोललं जातं. काल परवा तर स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात तुम्ही सच्चे भारतीय आहात का अशाच प्रकारचा प्रश्न विचारतात. तर ह्या ज्या संस्था मोदी काळामध्ये त्यांच्या अधीन म्हणजे सत्तेच्या अधीन आहेत, अशा वेळी सर्वसामान्य लोकांना हे वाटायला लागतं की या देशामध्ये लोकशाही नावाचा प्रकार आहे की नाही, असा एक जो लोकांच्या मनातच प्रश्न उठतो. त्या प्रश्नाला छेद देणारा किंवा त्या म्हणजे त्या अनुषंगाने आणि तुम्ही जे म्हटलात की जात न्याय जनगणनेचा प्रश्न जो ऐरणीवर आला किंवा मोदींनी घेतला, त्याला विरोध म्हणून संघ हा संघर्ष अधिक टोकाला नेतोय. पण ही जात निहाय जनगणना या देशामध्ये आज नाही तर उद्या म्हणजे संघाची सत्ता जरी आली तरी त्यांना आज नाही तर उद्या घ्यावी लागेल, कारण आज जनरेटा वाढलेला आहे. अशा वेळी सत्ता संघर्षामध्ये हस्तक्षेप करण्याचं मग संघाचं नेमकं काय कारण असू शकेल? म्हणजे बघा, RSS नावाची जी संघटना आहे, जी ब्राह्मण जातीची डॉमिनेटेड संघटना आहे, या ब्राह्मण संघटनेचं एकमेव ध्येय आहे, ब्राह्मण संघटनेचं एकमेव ध्येय आहे आणि ते म्हणजे ब्राह्मण जातीचं वर्चस्व टिकवून ठेवणे, ते मजबूत करणे आणि या देशामध्ये त्यासाठी जाती व्यवस्था मजबूत करणे हे त्यांचं एकमेव ध्येय आहे. त्यामुळे सत्ता असो की नसो, हे बघा 1947 ला काँग्रेस सत्तेत होती की जी काँग्रेस गांधीवादी होती, लोकशाहीवादी होती वगैरे वगैरे. पण जात न्याय जनगणना कोणी बंद पाडली? RSSने बंद पाडली का? नाही. जात न्याय जनगणना बंद पाडली काँग्रेसने. 1955 साली ओबीसीसाठी कालेलकर आयोग आला, तो दडपण्याचं काम कोणी केलं? संघाने केलं का? काँग्रेसने केलं. 1981 साली मंडल आयोग दडपला, काँग्रेसने दडपला, इंदिरा गांधीने दडपला. याचा अर्थ असा होतो की RSS सत्तेत असो की नसो, ते ब्राह्मणी व्यवस्था टिकून ठेवण्याचं काम कधी पडद्या मागून, कधी पडद्याच्या समोर येऊन, कधी पडद्यावर बसून करतात म्हणजे करतात. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की RSSचा संघाचा हक्काचा पक्ष म्हणजे काँग्रेस आणि सावत्र पक्ष म्हणजे भाजप. म्हणजे सख्या मुलाची सत्ता गेली की सावत्र मुलगा सत्तेत आला पाहिजे, हे मी नेहमी म्हणतो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जो लढा दिला जातोय तो अधिक तीव्र तर म्हणजे काँग्रेसच्या इतिहासात अशा प्रकारे सामाजिक पद्धतीनं राजकीय लढा देण्याची जी काही पद्धत आहे ती काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात नव्याने उदयास आलेली आहे. हे बघा, आपण दलित, आदिवासी, ओबीसी हे जे आपण बहुजन लोक आहोत ना, हे आश्वासनावर जगणारे लोक आहोत, आश्वासनावर जगणारे लोक आहोत. म्हणजे जो एखादा ब्राह्मण जरी असला त्याने 2-4 शिव्या ब्राह्मणांना दिल्या की दलित मंडळी एकदम खुश. तर आपण असे लोक आहोत की ताटात पडो नको पडो, पण कोणीतरी असं नुसतं देण्याचं आश्वासन देतोय की मी तुम्हाला भाकरी देईल, बस बस झालं, पोट भरलं, आश्वासन दिलं तुम्ही, मला मिळालं, माझं पोट भरलं, ते ताटात नाही पडलं तरी चालेल. हे साहजिक आहे. म्हणजे मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर हे म्हणजे आम्ही त्यावेळेस सांगत होतो की हे ब्राह्मणवादाचं नव मराठा रूप आहे, पुरुषोत्तम खेडेकरांचा मराठा सेवा संघ. पण बामसेपने ऐकलं नाही. नाही, ते ब्राह्मणांना शिव्या देतात, ब्राह्मणांच्या विरोधात त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर हे पुरोगामी आहेतच आणि त्या पुरुषोत्तम खेडेकरांना
या बामसपने अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि त्याचे परिणाम आज आम्ही ओबीसी भोगतो आहोत, लक्षात घ्या. त्यामुळे राहुल गांधी किती पुरोगामी आहे हे त्यांनी फक्त त्यांचे तोंड वाचतंय, पण त्यांच्या राज्यामध्ये कुठे जातीय जनगणना होते. आणि ते जरी म्हणत असले की तेलंगणामध्ये झाली, अरे मग कुठं गेलं आरक्षणाचं प्रमाण? नितीश कुमारांनी जात न्याय जनगणना घेतल्यानंतर ताबडतोब कायदा केला बिहार विधानसभेत की सगळ्यांना जाती न्याय आरक्षण, आणि त्यांनी आरक्षणाचा कायदा केला की ज्या आरक्षणाच्या कायद्याप्रमाणे 50% आरक्षण 75% गेलं. असं काँग्रेसच्या एका तरी राज्यात झालंय का सांगा? नुसती आश्वासनं देणं हे तर त्यांचं काम आहे, आणि आश्वासनावर पोट भरून घेणं हे आपलं काम आहे दलित आदिवासी ओबीसींचं. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आपल्या ताटात पडेपर्यंत राहुल गांधीवर अजिबात विश्वास ठेवायला नाही पाहिजे. आणि एकूणच काँग्रेस ही बदमाश आहे आणि काँग्रेस ही दलित आदिवासी ओबीसींची शत्रू नंबर 1 आहे, लक्षात घ्या. त्यांना ज्या गोष्टी करता येत नाही त्या गोष्टी करण्यासाठी काँग्रेस भाजपला सत्तेत बसवतं. हे आतापर्यंत अनेक गोष्टींनी सिद्ध झालेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे लालूंना राजकारणातून रिटायर करणारा कायदा काँग्रेसने केला. लालू उद्याचे प्रधानमंत्री होऊ शकतात आणि देशावर ओबीसींची सत्ता येऊ शकते असं जेव्हा वाटलं तेव्हा काँग्रेस पक्षाने लालूला समर्थनार्थ कायदा केला आणि राहुल गांधीने तो कागद पार्लमेंटमध्ये फाडला आणि लालूला जेलमध्ये जावं लागलं आणि करिअर मधून बाहेर पडावं लागलं. संघाचा जो उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीत ओबीसी प्रधानमंत्री होता कामा नये. जर झाला तर तो आमच्या खिशातून झाला पाहिजे. पण स्वतंत्र असलेला लालू मुलायम जे स्वतःच्या पायावर स्वतःच्या पक्षावर उभे आहेत हे कधी प्रधानमंत्री होता कामा नये. हे काँग्रेसचं बी ध्येय आहे आणि हे भाजपचं बी ध्येय आहे. मला एक सांगा, काँग्रेसचा वाद कोणता आहे? गांधीवाद. मला सांगा, गांधीवादाचा आदर्श काय आहे? रामराज्य. गांधीचा आदर्श काय आहे? रामराज्य हे आदर्श राज्य होतं. आणि भाजपचा आदर्श काय आहे? रामच. भाजपचाही आदर्श राम आणि काँग्रेसच्या गांधीचाही आदर्श राम. तर इतर हे तर समजून घेतलं पाहिजे आपण की या दोघांचे आदर्श एकच आहेत, भाजपचे आणि काँग्रेसचे. त्यामुळे राहुल गांधी आज कितीही वल्गना करत असतील, आम्ही ओबीसी साठी करू, हे करू, ते करू, आणि अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण कडकच म्हटला पाहिजे की परवा राहुल गांधी असं बोलले की मला आजपर्यंत ओबीसीचे प्रश्न काय आहेत हे मला माहीतच नव्हतं. या आश्वासनांवर आपण समजा विश्वास ठेवला नाही, दुसऱ्या बाजूला म्हणजे दलित आदिवासी ओबीसीच्या संदर्भात एका बाजूला आग आणि दुसऱ्या बाजूला फुफाटा, अशी सगळी परिस्थिती निर्माण होते किंवा पण आजच्या काळामध्ये हा जो सत्ता संघर्ष म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हटलात की मोदींनी जातनिहाय जनगणना करण्याचं ठरवलं म्हणून संघ त्यांच्या विरोधात भूमिका घेतोय. पण समजा या जातनिहाय जनगणनेची जर कृती मोदींनी याआधी सुरू केली असती तर कदाचित संघाने हा संघर्ष सुरू केला नसता, कारण तेही मोदी देखील आश्वासनच देत आहेत, त्यांनी कृतीला प्रारंभ तरी कुठे केलाय? प्रश्न असा आहे की मोदी ओबीसी जातीतून आलेले आहेत, हा पहिला महत्वाचा मुद्दा. आणि बाय बॉर्न नाही, पण ते असं राहुल गांधी म्हणतात ते बाय बॉर्न मोदी ओबीसी नाहीत. नाही, ते ओबीसी नाहीत हे गोष्ट किती सत्य असली तरी आज भाजपने त्याला ओबीसी ब्रँड म्हणून वापरलेला आहे. आणि त्याने ओबीसी ब्रँडमुळे त्याने ओबीसीची मतं घेतलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, हे सत्य आहे. हे सत्य तुम्हाला नाकारून चालणारच नाही की तो ओबीसी ब्रँड बनलेला आहे आणि ते भाजपनेच बनवलेला आहे. त्यामुळे तो ओबीसी नाही असं सांगून उपयोग नाही. तुम्ही 2-4% लोकांनी काही सांगितलं म्हणून ते काही खरं ठरत नाही. खरं जरी असलं तरी खोटं पण सत्य म्हणून काम करत असतं. तर अशा वेळेस हे बघा, मोदीला ओबीसींबद्दल प्रेम असणं वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. मोदीला सत्ता टिकवायची आहे म्हणून त्याने ओबीसी हातात घेतलेला आहे. कारण बुडत्याला काडीचा आधार, म्हणजे मरणारा माणूस वाचण्यासाठी काही हातामध्ये जे असेल ते उचलतो आणि प्रहार करतो. त्यामुळे मोदीला एवढं तर कळलं 14 वर्षात
10 वर्षात ही सत्तेचा संघर्ष काय असतो, म्हणून त्याने जातीचं शस्त्र हातात उचललं, जात न्याय जनगणनेचं. त्यामुळे मोदी, हे बघा, मोदी ओबीसी ब्रँड आहे. तुम्ही त्याला ओबीसी नका म्हणा तुम्ही की तो खोटा ओबीसी आहे, पण तो ओबीसी ब्रँड आहे हे तर तुम्ही नाकारूच शकत नाही. कारण भाजपनेच त्याला खुद्द ओबीसी ब्रँड बनवला आणि पत्रकारांनी बनवला आणि देशाने तो लादून घेतलेला आहे, देशाने तो स्वीकारलेला आहे. या ओबीसी ब्रँडला समजा मग आता सत्तेतून बाहेर म्हणजे सत्तेतून घालवण्याचा तुमचा जो आरोप आहे की संघ त्यांना सत्तेतून बाहेर करण्यासाठी प्रयत्न करते, आणि मग जर समजा ते सत्तेतून बाहेर गेले किंवा तसं काही त्यांच्या बाबतीत घडलं, मग दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणतात की ते सत्तेला टिकवण्यासाठी ते प्रयत्नरत राहतात, त्यांचं ते अंतिम उद्दिष्ट आहे. तर अशा वेळी मग जात न्याय जनगणनेचा मुद्दा जो त्यांच्या हातातून निघून जाऊ पाहतो आहे, अशा वेळी मग मोदी आपली सत्ता वाचवण्यासाठी नेमकं काय करू शकतात? मोदी जर हे युद्ध जिंकला आरएसएसच्या विरुद्धचं आणि मोदी जर प्रधानमंत्री पदावर कायम राहिलेत, तर मोदी जात न्याय जनगणना घेणार म्हणजे घेणार याची खात्री आरएसएसला आहे. कारण त्याला करावं लागेल टिकण्यासाठी, त्याला टिकण्यासाठी करावी लागेल जात न्याय जनगणना. नाही केली तर मग पुन्हा आहेच जे आहे ते, पण ते त्याच्यावर नैतिक बंधन राहील, जातीचं बंधन राहील आणि तो जात न्याय जनगणना करणार. कारण आरएसएस, हे बघा, कोणी माणूस काय इच्छा धरून असतो की माझा शत्रू नष्ट झाला पाहिजे, त्याने पुन्हा माझ्या विरोधात उभं राहू नये, असं प्रत्येक माणूस प्रयत्न करतो. तसंच मोदी पण प्रयत्न करणार की साली आरएसएस खतमच झाली पाहिजे. आरएसएस खतम करायची असेल तर जात न्याय जनगणना घ्या, म्हणजे आरएसएस आपोआप खतम होते आणि मोदी अनभिषिक्त बनतात. त्याच्यासाठी मोदी जात न्याय जनगणना करतील जर त्यांनी हे आरएसएस विरुद्ध मोदी युद्ध जर त्यांनी जिंकलं तर. ते करणार म्हणजे करणार. आणि जेव्हा, हे बघा, लक्षात ठेवा, दलित, आदिवासी, ओबीसी हा जो दुर्बल एक समाज घटक आहे मोठा 85%, या दुर्बल समाज घटकाचं भलं तेव्हाच होतं जेव्हा सत्ताधारी पक्षावर संकट येतं. सत्ताधारी ब्राह्मणांवर, मुसलमानांचं संकट आलं, फायदा कोणाला झाला? दलित, आदिवासी, ओबीसींना. कारण जाती व्यवस्था खिळखिळी झाली मुसलमानांच्या आगमनामुळे आणि दलित, आदिवासी, ओबीसींमधून सरदार बनायला लागलेत, उमराव बनायला लागलेत, सेनापती बनायला लागलेत. त्यांना रोख पैसा, रोख कॅश हातात यायला लागली मुसलमान राज्यकर्ते आल्यामुळे. का जाती व्यवस्थेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे की काहीही हो, पण शूद्र, अतिशूद्र, दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या हातात रोख रक्कम पडायला नको, हे जाती व्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आहे. म्हणून मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलंय की शूद्राने धनसंचय करू नये, आणि जर धनसंचय केला असेल तर त्याच्यावर ब्राह्मणाची मालकी असते, हे स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे एखादा शूद्र श्रीमंत होताना जर पाहिला तर त्याची सगळी धनसंपत्ती ही राजा लगेच जप्त करत होता ब्राह्मणांच्या आदेशाने. त्यामुळे मुसलमान राज्यकर्ते आल्यानंतर जाती व्यवस्था का खिळखिळी झाली? कारण दलित, आदिवासी, ओबीसीमधून खडं सैन्य किंवा सरदार, सेनापती बनायला लागले आणि रोख रक्कम त्यांच्या हातात पडायला लागली आणि मग जाती व्यवस्था काही प्रमाणात का विना खिळखिळी झाली. ब्राह्मणी सत्तेवर इंग्रजांचं संकट आलं आणि इंग्रजांच्या आगमनामुळे इथं फुले शाहू आंबेडकर निर्माण झालेत आणि जाती व्यवस्था खिळखिळी झाली आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात संविधान बनलं. ते केवळ इंग्रजांमुळे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष जेव्हा कमजोर होतो, सत्ताधारी पक्ष जेव्हा संकटात येतो, कमजोर होतो, तेव्हाच दलित, आदिवासी, ओबीसींचं भलं होत असतं. बघा, सत्ताधारी काँग्रेस पक्ष कमजोर झाला, आणीबाणीनंतर 1977ला निवडणुका झाल्यात, सत्ताधारी काँग्रेस पक्ष कमजोर झाला, लगेच मंडल आयोग पुढे आला, म्हणजे ओबीसीच्या भल्याचा विषय पुढे आला. 1989 साली काँग्रेस कमजोर झाली, सत्ता गेली, काँग्रेसची सत्ता गेली, प्रधानमंत्री व्ही पी सिंग झालेत आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली, म्हणजे ओबीसीचं भलं झालं. लक्षात घ्या. हे बघा, दलित, आदिवासींचं, ओबीसीचं भलं तेव्हाच होतं जेव्हा सत्ताधारी ब्राह्मणी पक्ष कमजोर होतो किंवा तो दुर्बल होतो किंवा त्याच्या कमरेत कुणीतरी लात म्हणजे बाहेरच्या माणसानेच लात मारायची असते. खरं म्हणजे कोणी मुसलमानाला तरच त्यांच्या कमरेत लात बसते, इंग्रजाला तरच त्याच्या कमरेत लात बसते. आता परिस्थिती बदलली. आता आपल्यातलाच एखादा दलित आणि आपल्यातलाच एखादा ओबीसी आरएसएसच्या कमरेत लात घालेल वरच्या पदावर बसून. गवई साहेब, व्ही पी सिंग किंवा मोदी
व्हीपी सिंग किंवा मोदी कमरेत लाद घालणारच RSSच्या, त्याच्यात काही शंका नाही आता. कारण या देशामध्ये तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे सांगितलेलं आहे की या देशामध्ये बलिराजाच्या पतनानंतरचा इतिहास हा ब्राह्मणी अब्राह्मणी संघर्षाचा इतिहास आहे. म्हणजे ब्राह्मण विरुद्ध शूद्र अतिशूद्र ब्राह्मणेतर असा संघर्ष आहे. आणि हे युद्ध जाती व्यवस्था नष्ट होईपर्यंत हे युद्ध चालू राहणार, चढत्या क्रमाने चालू राहणार. आणि हे त्याचाच हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. जाती अंत जवळ येतो आहे आणि त्याचा हा भाग आहे RSS विरुद्ध मोदी. बिलकुल. पण या सत्ता युद्धामध्ये म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हटलात की मोदी जर या संघर्षामध्ये सत्तेत तरून गेले तर ते जातनिहाय जनगणना करणार, परंतु सत्तेत तरणं आणि सत्तेत आता टिकून राहणं हे आव्हान आहे. हे आव्हानाला पेलण्यासाठी मग मोदी नेमके काय डावपेच करू शकतात? नाही, मी पहिला डावपेच सांगितला, त्यांनी जातीचं हत्यार हातात घेतलं, म्हणजे जातनिहाय जनगणनेचं हत्यार त्यांनी हातात घेतलं आणि RSSच्या कमरेत काही नाही म्हटलं तरी त्याच्या कमरेत लाद बसली. अगदी रवीश कुमारने तर सांगून टाकलं की 2 आठवड्याच्या नंतर तुम्हाला मोदी प्रधानमंत्री पदावर दिसणारच नाही. त्यांनी तर भविष्य पण वर्तवून टाकलं. सुब्रमण्यम स्वामी सांगतायत, ते तर खूप आधीपासून सांगतायत. सुब्रमण्यम मी तेच म्हणतोय ना. हे बघा, RSS किंवा BJP किंवा एखादा ब्राह्मण एखाद्या शूद्र अतिशूद्र माणसाला जेव्हा मोठं करतात किंवा नॅचरली त्याच्या गुणांमुळे एखादा माणूस जर मोठा होत असेल, शूद्र अतिशूद्र, स्वतःच्या गुणांमुळे स्वतःच्या कर्मामुळे जर एखादा शूद्र अतिशूद्र जर मोठा होत असेल तर तिथे लगेच ब्राह्मण त्याच्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्याच्या आजूबाजूला सल्लागार मंडळामध्ये, मित्रमंडळामध्ये एखादा ब्राह्मण घुसवतात आणि त्याला कंट्रोल करतात किंवा त्याला एखादी ब्राह्मण बाई त्याला लग्नासाठी देऊन टाकतात बायको म्हणून. तुम्ही बघा उदाहरणं, भरपूर उदाहरणं आहेत. सगळे बघा तुम्ही, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर जे शूद्र अतिशूद्रांमधून जे IPS ऑफिसर बनले, IAS ऑफिसर बनले दलितांमधून आणि OBC मधून, ते सगळ्यांच्या बायका ब्राह्मण. हे काही योगायोग आहे का? हा काही योगायोग नाहीये. साम दाम दंड भेद आणि त्याला पुन्हा हे जोडा, तर हे सगळे प्रकार ब्राह्मणवाद करत असतो. आणि याला इतिहास आहे 5,000 वर्षांचा. 5,000 वर्षांचा इतिहास आहे. पण या सत्ता संघर्षाच्या या टोकाला आता तुम्ही हा जो सगळा सामाजिक आशय आता सांगितलेला आहे, याचा म्हणजे एक हा अंतिम प्रश्न आहे आपला की या संघर्षाचा शेवट तुम्हाला नेमका कसा दिसतो आहे? हे बघा, मी एक छोटी पुस्तिका लिहिली होती, EVM 2019. EVM 2019 ही 2017 साली मी लिहिलेली पुस्तिका. 2016 किंवा 2017 साली ही पुस्तिका मी लिहिली. पुस्तिकेचं नाव आहे EVM 2019. या पुस्तिकेमध्ये मी अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रधानमंत्री पदावर एक OBC माणूस बसलेला आहे आणि याचा सगळ्यात मोठा फायदा विरोधी पक्षाने घेतला पाहिजे. जर भाजपने जर ब्राह्मण प्रधानमंत्री बसवला असता तर वेगळी गोष्ट, मग विरोधी पक्षाला काही करता आलं नसतं. पण भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी, OBCची वोट बँक लुटण्यासाठी संघ भाजपने मोदीला प्रधानमंत्री पदाचा चेहरा बनवला, OBC चेहरा बनवला. याचा फायदा विरोधी पक्ष घेऊ शकतो. याचा फायदा विरोधी पक्ष घेऊ शकतो. आणि मी त्या पुस्तकात लिहिलं आहे, जर मोदी प्रधानमंत्री झाल्याबरोबर, एक OBC माणूस प्रधानमंत्री झाल्याबरोबर जर सगळ्या विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा देश पातळीवर एक अजेंडा म्हणून जर वापरला, देश पातळीवर जातनिहाय जनगणनेचा हा मुद्दा जर तुम्ही वापरला 2014 नंतर, तर या जातनिहाय जनगणनेमुळे RSS विरुद्ध मोदी असा संघर्ष उभा राहू शकतो आणि सत्ताधारी भाजप पक्ष कमजोर बनू शकतो. हे मी 2016-17 सालीच या पुस्तिकेत लिहिलेलं आहे. आणि विरोधी पक्ष नेते हा मुद्दा केव्हा घेतात? जेव्हा भाजप 10 वर्ष सत्ता भोगून मजबूत झालेला आहे.
आणि सगळे विरोधी पक्ष कोणी 5 सीटवर कोणी 10 सीटवर पराभूत होत आहेत. अशा वेळेस राहुल गांधींनी आणि इंडिया आघाडीने जात न्याय जनगणनेचा मुद्दा घेतलाय. तोच मुद्दा जर त्यांनी 2014च्या नंतर लगेच घेतला असता, ही पुस्तिका प्रकाशित झाल्यानंतर लगेच घेतला असता, तर आज केव्हाच मोदी प्रधानमंत्री पदावर राहिले नसते आणि भाजप तर कुठल्या तरी अत्यंत तळाशी जाऊन बसला असता, नष्ट होण्याच्या मार्गावर राहिला असता. पण उशिरा का होईना, पण यांना शहाणपण सुचलेलं आहे, तर त्याप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे. वागायला पाहिजे म्हणजे काय, की राहुल गांधींनी ताबडतोब त्यांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ताबडतोब 2 महिन्याच्या आत जात न्याय जनगणना करणे आणि त्याच्या आधारावर आरक्षणाचा नवा कायदा बनवून 50% आरक्षण हे 75-80% नेणं, हा कृती कार्यक्रम या 2 महिन्याच्या आत जर राहुल गांधींनी राबवला तरी सुद्धा भाजपमध्ये मोठी फूट पडू शकते आणि भाजप नष्ट आणि संघ पण RSS पण नष्ट होण्याच्या मार्गावर येईल. अजूनही वेळ आहे, पण राहुल गांधी हे करणार नाहीत, कारण राहुल गांधी हे RSSच्या विरोधात नाहीत. ते बोलतात ठीक आहे, राहुल गांधी हे फक्त भाजपच्या विरोधात आहेत, की भाजपची सत्ता गेली पाहिजे आणि मी किंवा माझ्या पक्षाचा प्रधानमंत्री झाला पाहिजे. राहुल गांधीला असं वाटत नाही की RSSचं कंबरडं मोडलं पाहिजे, कधीच नाही, ते होऊच शकत नाही. ज्या माणसाला गेल्या आता तो काहीतरी 40चा का 45चा झालेला आहे, तो अजूनही म्हणतो की मला 52% विषय समजलेच नाही, त्याची काय लायकी समजायची आपण. त्यामुळे ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही राहुल गांधींसाठी. अजूनही जर त्यांनी 2 महिन्याच्या त्यांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये जात न्याय जनगणना घेणे आणि आरक्षणाची मर्यादा 75-80% नेणे, हे काम जर त्यांनी केलं तर भाजपमध्ये जोरात फूट पडेल, मोठी फूट पडेल आणि काँग्रेस नंतरच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येईल, याच्यात गॅरंटी. आणि तुम्हाला मी सांगतो, मोदीजवळ खूप हत्यार आहेत. आता मी शेवटच्या मुद्द्यावर येतोय. हे बघा, प्रधानमंत्री मोदीच्या हातात सत्ता आहे, त्याच्याजवळ सत्ता असल्यामुळे त्यांच्याजवळ भरपूर हत्यार आहेत. सगळ्यात मोठं हत्यार ते उचलणार आहे. त्याच्या आधी मी एक सांगतो की अंबानी अदानी सारखी प्रचंड मोठी अब्जोपतींची भांडवलदार लॉबी जर मोदीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी जर राहिली तर प्रत्येक खासदाराला म्हणजे 100 कोटी देण्याची ताकद अंबानी अदानींमध्ये निश्चित आहे. आणि मोदीने जगभर जे काही संबंध निर्माण करून ठेवलेले आहेत, स्वतःचे संबंध निर्माण करून ठेवलेले आहेत, त्या संबंधांचा वापर करून तिथले भांडवलदार आणि देशातले भांडवलदार यांना एकत्रित करून प्रत्येक खासदाराला जर 100 कोटी वाटलेत तर मोदी ही लढाई जिंकणार म्हणजे जिंकणार संघाच्या विरुद्ध. ठीक आहे, ही एक गोष्ट झाली. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो की केवळ पैसे वाटून होणार नाही, सामाजिक मुद्दे लागतात. कोणत्याही कृतीच्या पाठीमागे सामाजिक कृती असो, राजकीय कृती असो की आर्थिक कृती असो, तिला एखाद्या विचारांचा सपोर्ट असावा लागतो, एखाद्या मुद्द्याचा सपोर्ट असावा लागतो. आणि तो मुद्दा हा की जर हा संघर्ष वाढला तर मोदी आणखी एक दुसरं भयानक जातीचं हत्यार उचलणार आहे. आणि मोदीने जर ते भयानक जातीचं हत्यार जर उचललं तर त्याला विरोध दलित खासदार करू शकणार नाहीत, मग ते कोणत्याही पक्षाचे असो. दलित खासदार मोदीच्या त्या हत्याराला विरोध करू शकत नाहीत, ओबीसी खासदार तर मुळीच करू शकत नाहीत. असं ते हत्यार आहे. म्हणजे पार्लमेंट मधले सगळ्या पक्षांचे दलित, आदिवासी, ओबीसी हे मोदीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील, मग ते खासदार कुठल्याही पक्षाचे असो. आणि ते जातीचं हत्यार दुसरं जे आहे ते म्हणजे मोदी ऐकून घ्या, मोदी आता दुसरं हत्यार जे उचलणार आहेत ते हत्यार हे असेल की पार्लमेंटमध्ये ते विधेयक मांडतील आणि त्या विधेयकानुसार दलित, आदिवासी, ओबीसी यांचं आरक्षण त्यांच्या संख्येप्रमाणे वाढेल आणि 75%-80% आरक्षणाचा नवा कायदा बनेल. म्हणजे 50% आरक्षणाची मर्यादा मोदी तोडणार
आणि आरक्षण वाढवणार. याला दलित खासदार विरोध करू शकत नाही, याला ओबीसी खासदार विरोध करू शकत नाही, आदिवासी खासदार विरोध करू शकत नाही. आणि हे सगळे मोदींच्या पाठीशी उभे राहतील. जाती अंताचा लढा तुम्हाला याच पद्धतीने आतापर्यंत लढावा लागलेला आहे इतिहासात सुद्धा, आणि आताही तो याच पद्धतीने लढावा लागणार आहे, याच पद्धतीने लढावा लागणार आहे. बिलकुल बिलकुल. घोडा मैदान सामने म्हणजे लवकरच आपल्याला हे तुम्ही ज्या सगळ्या लॉजिकने किंवा अंदाजाने ही चर्चा आज केलेली आहे किंवा ज्या आक्रमकपणे अंदाजित मुद्दे आपण मांडलेले आहेत, तर त्यांचं सिद्धता होण्याची वेळ आलेली आहे या सत्ता संघर्षामध्ये. बघूया आपण या महिना 2 महिन्याच्या काळामध्ये नेमका या सत्ता संघर्षामध्ये काय होतं. आपली भाकीतं, तुम्ही जी भाकीतं म्हणजे पुस्तिकेमध्ये केलेली आहेत ते आज पुन्हा तुम्ही या ठिकाणी उद्धृत केली, त्या भाकीतांच्या संदर्भामध्ये त्यांची सिद्धता आपल्याला येत्या काही काळात होते की न होते या अनुषंगाने आपल्याला ते दिसतील. आणि मोदी दुसरं हत्यार जाती व्यवस्थेचं उचलतील, ते म्हणजे जी समाज भावना आहे देशामधली की आरक्षणाची टक्केवारी ही सर्वाधिक करणं. परंतु दुसऱ्या बाजूला देशाचं खाजगीकरण मोदींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात करून ठेवलंय, तर ते आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यातून आता किती ते म्हणजे आपल्याकडे या गोष्टी घेऊ शकतात हा प्रश्न निश्चित असेलच. परंतु आज आपण ज्या पद्धतीने आपले मुद्दे मांडले, जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. जय ज्योती, जय भीम, जय संविधान.